परराज्यातील मद्याची वाहतूक उधळली. 22,94,000चा मुद्देमाल जप्त. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथक, पालघर आणि डहाणू विभागाने संयुक्त कारवाई करत दादरा नगर हवेली, दमण दीव या केंद्रशासित प्रदेशात विक्रीसाठी आलेल्या परराज्यातील मद्याची अवैध वाहतूक उधळून लावत 22,94,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी वारस गुन्हा दाखल करण्यात आलेला असून एका आरोपीला अटक करून वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले वाहन ताब्यात घेण्यात आलेलं आहे. ही कारवाई 10 जुलै 2026 रोजी जव्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खंबाळा जव्हार रोडवरील गोरठाण गावाजवळ करण्यात आलेले. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे भरारी पथक, खंबाळा सीमा तपासणी नाका तसेच कोकण विभागाच्या भरारी पथकाने संयुक्तरित्या ही कारवाई केली आहे. कारवाई दरम्यान महिंद्रा बेलोरी पिकअप क्रमांक MH04 LE 6125 मधून 1,120.32 बल्क लिटर विदेशी मद्य आणि 420 बल्क लिटर बियर असा मोठा साठा जप्त करण्यात आला. वाहनासह एकूण 22,94,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सुरू आहे. आणि ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक BV चव्हाण आणि उपअधीक्षक VT ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन गोरे, भरारी पथक पालघर निरीक्षक गणेश हाडळ, डहाणू विभाग दुय्यम निरीक्षक KS पाटील, SG खंदारे, जवान MM वाघ, SD पाटील तसेच चालक SB दांडेकर आणि DB वाघ यांनी यशस्वीरित्या पार पडली आहे.